भांडत राहते साडी वेअर करते. बाय दीदी. रामकृष्ण हरी माऊली. तर आजचा आमचा दिवस आहे 3-4. आता मलाच माहीत नाही कारण पण मी एवढं सांगू शकते की आम्ही संसरमध्ये आलेलो आहोत आणि आता इथून पुढे चालायचं आहे. तर सकाळ झाली आहे आणि माझी तर झोप झाली आहे. अजून इकडे कुणाला झोपून आहेत दिसत आहेत. नाही मलाच दिसत नाही आहे. थांबा. इकडे बघा अजूनही झोपून आहेत आणि मस्त असे घोरत आहेत. तर काय बोलले मी? अहो तुम्ही नाही मला कळत नाही एवढं झोपेत असून पण कसा बरं आवाज घेतात. आत्ता इतक्या वेळात घोरत होते आणि मी बोलायला लागले लगेच कोण करत आहे. तर असं द्या सकाळ झाली आहे. आता आम्हाला निघायचं आहे पुढच्या दिंडीसाठी. आणि आज जिथे आम्ही टेंट लावलं खूप छान जागा होती. आम्ही स्मशानभूमीच्या बाजूला मी गावाला गेली ना तर स्मशानभूमीच्या बाजूने जाताना सुद्धा एवढी घाबरते. आणि आज स्मशानभूमीच्या बाजूला मी झोपलो आहे पण काही वाटलं नाही. सुरुवातीला भीती वाटलेली पण नंतर म्हटलं आहे ना आपला पांडुरंग आहे विठ्ठल कशाला घाबरायचं. सगळे वारकरी झोपलेत आणि आपल्याला काय. पण बाकी वारकरी तिकडे झोपलेत आणि आमचा जो टेंट आहे ना तो प्रॉपर असा त्या स्मशानभूमीच्या बाजूला लागला. पण बाकीचे पण घरं आहेत तिथे असं नाही आहे की आमचेच टेंट लागले. तर इकडे बघा असं आणि बाहेरचं वातावरण आहे असं छान असं. मला वाटतं इकडं काहीतरी हॉस्पिटल वगैरे काहीतरी आहे. सपकळवाडीमध्ये आम्ही आहोत आणि इकडेच आम्ही टेंट लावला होता. तर आता पुढच्या वारीला आपल्याला निघायचं आहे म्हणून आता पटापट तयार होणार आहे. हे झोपलेत तोपर्यंत मी जाऊन तयार होऊन येते. मी आणि हर्ष जाऊन पटकन तयार होऊन येते. मग आमच्यानंतर हे दोघं तोपर्यंत ते टेंट वगैरे काढतील. तर चल आपला आजचासुद्धा ब्लॉग पूर्ण बघा. तर कसा प्रवास असणार आहे. आजचा प्रवास खूप जास्त आहे 30 किलोमीटरचा किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे. म्हणजे आजची पायवारी जास्त असणार आहे. तर ऊन पडलं आहे छान. काल भरपूर असा पाऊस आला तर बघू आज पण पाऊस येतो आहे की नाही. जरा छान असं थंड वातावरण असलं ना की चालायला काही वाटत नाही. तर बघा आता आंघोळीला चाललो आहे आम्ही. हे बघा असं एवढं सगळं गाठोडं घेऊन जावं लागतं. काय माहिती त्याच्यात मोबाईल काय लॅपटॉप सगळं चार्जिंग करायचं. त्यानंतर जे काय वेअर करायचं असं. आज मी ना मस्त असं ड्रेस वेअर करणार आहे. तर सगळी तयारी अशी आहे. तर सगळी तयारी आणि माहिती आहे आज आम्ही कुठे रेडी होणार आहे. आज पण छान असं मला लोकेशन आहे. तर यांच्या घरी आम्ही आंघोळ करायला जाणार आहे. हां आज यांच्याकडनं म्हणजे काल यांच्याकडनं जेवण होतं ना तर यांच्याच घरी आम्ही आंघोळीला चाललो आहे. तर आम्हाला ते बोलले या घरी आंघोळीला. स्वतःहून बोलले बरं का. आम्ही नाही विचारलं. आहे तिकडे बाहेर पण आहे बाथरूम. पण ते बोलले की घरी या. छान माणसं आहेत सगळे माणसं छान आहेत. तर चलो मस्त असं रेडी होतं बघा आता. सकाळी आली ती गप्पा मारायला. हां मला बोलली मी तुझं चॅनल बघितलं गेल्यावर. धन्यवाद. आमचं झालं ना की ते म्हणजे ते टेंट वगैरे काढतील ना तोपर्यंत आम्ही घेतो. हां म्हणजे दिसणार नाही बाहेर. हां ओके उलट आहे फक्त असं सांगायचं तुम्हाला. नाही हा कळलं. नाही आणलं आम्ही सगळं घेऊन फिरलो. लिक्विड आहे म्हणजे बॉडी वॉश आणलं आहे. त्याच्यानंतर कोलगेट आणि ते सगळं आहे. नाही आहे आम्ही सगळं सोबत आणतो. दररोज लागतच ना. हो चालेल. काही प्रॉब्लेम नाही. तर आता मस्त असं रेडी होतं. आज मला डोकं धुवायचं आहे. तर छान असं वाटतंय कारण की बाहेर म्हणजे मला खरं सांगते मला टेन्शन आलेलं. माझ्या अवताराकडे जाऊ नका पण मला टेन्शन आलेलं. मी हर्षला बोलायचे अगं आपण तिकडच्या पालखीमध्ये जाऊ. पण हर्ष बोलली अगं मला इकडचं थोडं माहिती आहे आपण इकडनं जाऊन. खरंच सगळे माणसं चांगले भेटतात. प्रत्येक जिथं पण आम्ही स्टे करतो ना सगळे माणसं एवढे भारी भेटतात ना. आणि इथं जास्तच गोड आहेत. मग आम्हाला पूर्ण रूम दिला आहे की आवरा तुम्ही. आणि त्यांना पण म्हणजे दादांना पण सांगा की आंघोळ करा. तर आता पटकन आम्ही फ्रेश होतो.
झाली माझी आंघोळ वगैरे झाली, ड्रेस तोच वेअर केला आहे कारण एक वेगळा ड्रेस वेअर करणं होते मस्त असतं खणातल्या साडीचा, पण चेंज केला प्लॅन. म्हटलं नंतर कधी जिकडे की अजिबातच असं काय म्हणताला घर नसेल किंवा आंघोळ करायची व्यवस्था नसेल तर पटकन आंघोळ करून पटकन ड्रेस घालता येईल, कारण साडी वगैरे वेअर करता नाही येणार ना, म्हणून मग मी तो ड्रेस तसंच ठेवला आणि साडी आणायला गेलेली, तर साडी वेअर करणार आहे. आता पहिले मेकअप करून घेते आणि त्याच्यानंतर ना साडी वेअर करते. तर आम्ही आता त्या घरातून निघालोय. इतके भारी माणसं होते ना, एवढे गोड माणसं होते ना, म्हणजे आयुष्यात बघितले नाही एवढे भारी माणसं. हर्षू बघितले नाही म्हणजे खरं सांगते आमच्या भारी त्यांचं बोलणं, त्यांना माणसं आल्यावर काय करून काय नको असं होतं. त्यांचा एवढा मोठा बंगला होता ना, सगळे असं वारकरी म्हणा, त्यांच्या घरात मोठे मोठे कार्यक्रम असतात त्यांच्यासाठी होते. आणि मला त्यांचे बाबा मोठे काय म्हणता येईल ब्रह्मचारी आहे ना, ते बाबा ब्रह्मचारी आहेत आणि खूप मोठे गुरु आहेत मेन म्हणजे. हा म्हणजे आणि ना त्यांच्या छोट्या ते बाबा आहेत ना, त्यांच्या छोट्या भावाचे तिथं म्हणजे फॅमिली होती सगळी, बायको सून वगैरे, आणि ते सुद्धा एवढे गोड आहेत ना, म्हणजे सून असल्यावर तिला कसं यार 2 माणसं आले, आम्हाला स्वयंपाक एवढा करायचा आहे, जीवावर येतं, एवढ्या लोकांना सांभाळतात. आणि उलट ते काय म्हणले माहिती का, आम्हाला माणसं नसल्यावर करमत नाही. तर खरंच पण आम्ही ना काही कमवलं की नाही ते नाही मला माहिती, पण आम्ही एवढी एक फॅमिली या वारीत आल्यामुळे तर एवढी चांगली लोक आम्हाला मिळाली ना, आणि ती आम्ही मला तरी आठवते मागच्या वर्षी, म्हणजे मी दरवर्षी उंडवडीला येत होते ना, मागच्या वर्षी उंडवडीला आले होते आणि त्यांच्याबरोबर एक फुगडी खेळली होती त्या मावशीने त्यांच्यासोबत, तेच आम्हाला ह्या वर्षी भेटले. आणि तुमची किती वाट बघत होतो, तुम्ही यायला तुमच्या फुगडीसाठी वाट बघत होतो. म्हणजे एवढे लोक वर्षानुवर्ष आपल्याला लक्षात ठेवतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता यांनी सांगितलंय कधी पण इथून गेले ना राहायला या, आपलं घर म्हणून राहायला या आणि हक्काने या. तर इतकं भारी वाटलं ना, म्हणजे आम्ही शब्दात नाही सांगू शकत, एवढं भारी वाटलं या माणसाला भेटून. म्हणजे मी तर सांगेल माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढी छान माणसं बघितलेत, कोणीच नाही बघितलं एवढी सगळी फॅमिली. म्हणजे असतं ना एकतरी माणूस असतो कुचका वगैरे एखाद्या फॅमिलीत, बाकी सगळे चांगले असल्यावर, पण यांच्या घरात सगळेच चांगले. तर त्यांचं घर ना हे पालखी सोडून भरपूर असं आतमध्ये होतं, त्याच्यामुळे त्यांच्या घरापासून ते रोडला म्हणजे पालखी जिकडे चालू होते तिथपर्यंतचा प्रवास हा गाडीने करावा लागणार होता, कारण पालखीचा जो स्टे होता ना आमच्या दिंडीचा तो खूप जास्त आतमध्ये ठेवला होता, म्हणून आमचे बाकीचे वारकरी पण मोठ्या मोठ्या टेम्पोमध्ये बसून रोडपर्यंत गेले आणि आम्ही पण त्यांना जाऊन भेटणार होतो, म्हणजे पालख्यांना जाऊन भेटणार होतो. तर त्यासाठी गाडीतला प्रवास केला आणि ते आपल्या ज्या सगळ्या दिंड्या असतात तिथे पोचलो. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. चांगलं कडाक्याचं ऊन पडलंय आणि जीव घामाघूम झालाय, म्हणून म्हटलं आपल्याला जेवढे विठ्ठलाची गाणी येतात तेवढे म्हणावे. तर चला आमच्या आवाजात विठ्ठलाची गाणी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. शाळा भरली विठ्ठल नामाची, शाळा भरली, शाळा शिकताना कानबुक हरली, शाळा शिकताना कानबुक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. अच्छा वाजत गाजत पंढरपुरात, काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. हे चल काय ग धनी मला दाखवा ना विठुरायाची पंढरी, हे म्हणून हे मला येतंय चांगलं, म्हणजे बाकी पण येतात पण ना आठवत नाही असं प्रॉपर की किती वेळा एक कडवं रिपीट करायचं आहे, त्याच्यामुळे जर आमचं मिसमॅच होत आहे. पण चला आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मला खरं सांगू का, दररोज सकाळी उठल्यावर विठ्ठलाची गाणी ऐकायला एवढं आवडतं ना की बास रे बास, म्हणजे त्याच्याशिवाय ना सकाळ झाल्यासारखंच वाटत नाही. ज्यावेळी आमच्याकडे ना गावी सप्ताह चालू असतं ना, म्हणजे लहानपणी मी ज्यावेळेस झोपलेली असायची आणि सप्त्याच्या दिवसांमध्ये सकाळी विठ्ठलाचं गाणं मंदिरात लागायचं ना, तर आमचं घरापासून अंतर खूप कमी आहे, इतकं भारी वाटायचं ना. तेव्हापासून मला ती सवय लागली आहे की छान असं विठ्ठलाचं गाणं लावायचं
आणि बोलायचं रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर खरं सांगू एवढं कडक ऊन आहे ना, पण ना गाणं बोलत चाललं ना. आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं बरं का, आम्ही बोलायचो पण आम्ही ना दोघीच हळूहळू बोलायचं, बोलत चालायचं. हा. आता सकाळपासून चालतोय ना, गाणी बोलत चालतोय. आम्हाला काहीच वाटत नाही किती चाललं तरी. आणि दम लागत नाही, ऊन लागत नाहीये म्हणून म्हटलं त्यात आम्हाला आमच्या गाण्यांना साथ द्यायला ही बाटली आहे. आम्हाला म्युझिकची गरज नाहीये. फक्त टुम 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 वाजवायची. मग खरंच छान वाटतं. सगळे शांततेत चाललं ना की काहीतरी डोक्यात येणार. त्यापेक्षा डेंजर ऊन आहे. हां कडक ऊन आहे. हात जर तुम्ही बघितले ना, जिथपर्यंत हा ब्लाऊज आहे ना छोटी यार, तेवढेच गोरे आहेत. हे काय होतंय हा, जिथपर्यंत ब्लाऊज येत ना असे तिथपर्यंत आतमध्ये गोरम, बाकी पूर्ण काळं झालं ना. माझं एवढं डेंजर झालंय ना, भयंकर टॅनिंग झालंय. पण जाऊ द्या, काय टॅन परत जाईल. रांगोळ्या किती छान करतात एवढ्या उन्हामध्ये. बघा ज्या पण वारकऱ्यांना ना आज खूप जास्त गरम होईल ना, तर ते ऊन लागते ते डायरेक्ट बसतात येतात. आम्ही कसं बसावा. हा ना, जाऊ द्या. आम्ही साड्या नेसल्यात, पण बघा किती छान थंड थंड वाटत असेल त्यांना. पण खरं सांगू का, थंडाच्यातून निघालं ना आणि परत थोडं ऊनच चाललं की अजून जास्त ऊन लागतं असं मला ते वाटतं. असं होतं बरं कुणाला. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो. विठ्ठलाचे जसे लय गाणे आहेत. म्हणजे काय होतं, गाणे लावले त्याच्या मागे साथ दिली ना मग पूर्ण येतं. असं म्हणायचं म्हणलं की 2-2 कडवे येतं, 2-2 हा, लाईन. आणि लिरिक्स जरी चालू असले ना तरी पण येतं गाणं पूर्ण बोलायला. पण असं मध्ये मध्ये नाही आठवत. जाऊ दे, विठ्ठलाचं नाव घेणं महत्वाचं आहे. 2-2 कडवे 2-2 कडवे प्रत्येक गाण्याचे म्हटले तरी खूप आहे. तर चला आम्ही चालतो थोड्या वेळ गाणे बोलतच. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही ना चोपण फाट्यावर जेवायला थांबलोय. कोणाची तरी नाही, इथे महाप्रसाद चालू होता, तिथे थांबलो. कोणाची दिंडी नाही, काय नाही, फक्त महाप्रसाद चालू आहे तिथे. मस्त सांबर भात होतं. जेवलंय झालंय म्हणजे बऱ्यापैकी. काकडी दिली होती माऊलींनी, ती खाल्ली. आणि एवढी भूक नव्हती कारण आत्ताच नाश्ता करून निघालो होतं ना, म्हणून जास्त काही भूक नव्हती. थोडंसं खाल्ला. आणि बाकीच्याने आता बघा आमच्या मालकाचं ताट दररोज एवढं क्लीन असते बरं का, ह्याचं आणि ह्याचं ताट. आणि माझं पण असतं. ग बस तू, माझं क्लीन असतं, तू नीट बघत जा. मग हे काय आहे ह्याच्यात, ते तर आहे का? मला सांगा, शेवग्याचं हे पण खायचं असतं का? किती पौष्टिक असते सांगा. हे खातात का शेवग्याचं? अहो ही ना आजी माझ्यासोबत ती भांडत राहते. ऐक ना, एक वेळ ही लई वेळ बांधतो रे, पण मी लई शांत आहे. तुम्हाला कोण वाटतं अगं? आई गं, तुम्हाला वाटलं दोघी मग पाठ करे. नाही, आम्ही दोघी मैत्रिणी आहे. पण आम्ही कधी भांडलो नाही अजून. ती भांडायला बघते कधी देवाला तरी घाबर देवाला चालली. खरं सांगा ना. नाही आमची कधीच भांडण नाही झाली.
कुठली पालखी आहे तुमची? दिंडी कुठली आहे? तुळजापूरची. रामकृष्ण हरी माऊली. हा, खेळू. चला आता आम्ही येतो. आम्ही आता येतो. बाय दीदी. बाय बाय. तर असा आमचा आजचा पायी दिंडीचा प्रवास खूप छान झाला. खूप लांबचा प्रवास होता पण अजिबातही काही त्रास झाला नाही. थोडं पायाला फोडे आले पण ठीक आहे, चालतं. आणि मला हे सांगायचं होतं की आम्ही वारीला येऊन किती कमवलं ना, तरी एवढे सगळे गोड माणसं आम्ही या वारीमध्ये कमवलेत, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून प्रत्येकाने वारी करावी.